हा गॅलेक्सी हॉरिझॉन्टे हा प्रोजेक्ट आम्ही ऑनलाईन म्हणजे प्रथम चेक केला. त्याचे काही व्ह्यूज चेक केल्यानंतर आम्हाला थोडेसे व्ह्यूज काय म्हणजे वेगळे ऐकायला मिळाले, पाहिले. त्याचं थोडेसे डाऊट्स होते आम्हाला. त्यामुळं आम्ही प्रत्यक्ष साईटवरती व्हिजिट केली. व्हिजिट केल्यानंतर इथली जी पोझिशन आहे की बाबा त्यांचे अजून एक्सकॅव्हेशन चालू आहे. पोझिशन डेट 27 डिसेंबर दिलेली आहे. होईल की नाही असं. पण या डाऊट्सबद्दल इथले जे स्टाफ आहेत, अजय आणि बाकीचे काय 2-3 लोकांनी ते डाऊट्स आम्हाला म्हणजे चांगल्या प्रकारे समजावून सांगितले. एक्सकॅव्हेशन जरी चालू असेल तरी आमच्या कमिटमेंटप्रमाणे आम्ही पोझिशन देऊ आणि तुम्हाला काही डॉक्युमेंट लागले तर डॉक्युमेंटचे पण मला पूर्तता त्यांनी केली. विशेषतः म्हणजे त्यांनी जी NA ऑर्डर असती, नॉन ॲग्रिकल्चरल लँड, पुन्हा PMRDAने जे हे दिलं होतं त्यांना सँक्शन दिलेली आहे, जे लेआउट प्लॅनची सँक्शन, ती पण मला त्याने ऑनलाईन म्हणजे माझ्या वाचनासाठी दिली होती. ती मी स्वतः प्रत्यक्ष वाचून पाहिली. त्यातून माझे काही थोडेसे डाऊट्स होते ते क्लिअर झाले. त्यात काही नो प्रॉब्लेम, असं काही नाही आहे. आणि दुसरं माझी एक शंका होती की असं की तुम्ही जे ॲम्युनिटीज दिलेले आहेत 31व्या फ्लोअरवरती, तर त्याच्याबद्दल मला जे काही तुम्ही डॉक्युमेंट दाखवले नाहीत ते क्लिअर होतील असं मला आश्वासन दिलं आहे. तर मी अशी अपेक्षा धरतो की ते आमचे डाऊट आणखी काय उद्या परवा नंतरच्या वेळी ते क्लिअर करतील. की माझा एक तो डाऊट मनात राहिलेला आहे की 31व्या फ्लोअरवर तुम्ही ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, पण त्याच्याबद्दल काय आहे तुमच्याकडे, म्हणजे सँक्शन प्लॅन आहे किंवा काय आहे, याचं क्लिअर मला केलेलं नाही आहे. असं ते त्यांनी मला आश्वासन दिलं की ते तुम्हाला पूर्णपणे मिळेल. आणि पुन्हा रेराची वेबसाईट जी आहे तर त्याच्याबद्दल जे यांचे आम्ही व्ह्यूज ऐकले होते की काय थोडेसे पोझिशनला लेट झालं ओल्ड प्रोजेक्टमध्ये, तर ओल्ड प्रोजेक्टच्या काही कंप्लेंट्स होत्या. तर त्याच्याबद्दल मला असं आश्वासन दिलं की एका प्रोजेक्टमध्ये झालेलं आहे असं, की एका प्रोजेक्ट ते म्हणजे कुठला सन काय स्कायलाईन प्रोजेक्टमध्ये काही थोड्या लोकल एक्सकॅव्हेशनच्या प्रॉब्लेममुळं बाजूच्या कंप्लेंटमुळं त्यात डिलिव्हरी ऑफ पोझिशनचा इश्यू निर्माण झाला होता. पण तो क्रिएट केलेला आहे, तो म्हणजे आता सॉल्व्ह झालेला आहे. एवढं आमचं शंकेचं समाधान केल्यानंतर आम्ही हे जे सॅम्पल प्लॉट जो दाखवला आणि त्यातनं ज्या काय ॲम्युनिटीज म्हणजे आम्हाला दाखवण्यात आलेल्या आहेत त्याकडं बघून तो खूप आम्हाला आवडला. त्याचं जे ॲम्युनिटीज बघून किंवा आतली जे काय फ्लोरिंग आहे, टाईल्स आहेत, लाईट फिटिंग आहे, बाकी POP आहे, या सर्व गोष्टी बघून आणि आम्हाला काही थोड्या 2-3 शंका असतानासुद्धा आम्ही या म्हणजे रॉयल गॅलेक्सी हॉरिझॉन्टेच्या प्रोजेक्ट वळलो. याचं बुकिंग करण्याचं संयुक्तिक सगळ्यांनी ठरवलं आणि अशा प्रकारे हे बुकिंग आज केलेलं आहे. याच्या पुढंच या टीमकडनं आम्हाला सहकार्य मिळो अशी अपेक्षा मी करतो. स्पेशली मला इथला स्टाफ खूप हेल्पफुल आणि सपोर्टिव्ह वाटला. जो काही सगळा स्टाफ आहे तो खूप डाऊन टू अर्थ आहे. आणि अजय सर आहेत, त्यांनी आम्हाला स्पेशली सपोर्ट केलेला आहे. त्यांच्या थ्रू आम्ही आमचं डिस्कशन आणि जे काही झालेलं आहे ते त्यांच्याकडूनच झालेलं आहे. मला या प्लॅनबद्दल स्पेशल अट्रॅक्शन हे वाटलं की हे जे फॉल सिलिंग, होल फ्लॅटचं फॉल सिलिंग हे स्वतः देत आहेत. त्याच्यामध्ये 6 डिझाईन दिलेले आहेत आणि त्यातले आपण एक ॲट द एंड एक डिझाईन त्यांना फायनल द्यायची आहे. आणि ज्या सगळ्या फिटिंग्स आणि टाईल आहेत त्या खूप क्वालिटीच्या आणि चांगल्या वाटल्या. आणि 2 बाल्कनी आहेत, तर छान आहे प्रोजेक्ट ओव्हरऑल. या, थँक्यू. अजय सरांचं स्पेशल आभार आणि त्यांच्या टीमवर्कचं छान आम्हाला सुंदर सपोर्ट केले, सहकार्य केलं, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार त्यांचे. आणि असंच इथून पुढच्या काळात आम्हाला सहकार्य करत राहावं. काही अडचणी आल्या तर त्या दूर कराव्यात एवढीच आमची अपेक्षा. धन्यवाद.